सुनील गव्हाणेंकडे राज्यातील आघाडी आणि सर्व कक्षांच्या समन्वयक पदाची धुरा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून संघटनात्मक बांधणीसाठी निर्णय जाहीर. बीडमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी घेतली घुले कुटुंबियांची भेट. विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी यासाठी कुटुंबियांचं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 12 दिवसांपासून उपोषण. मुंबईतील मुलुंडमध्ये महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक. पोलिसांनी 250हून जास्त सीसीटीव्ही तपासून आरोपीला ताब्यात घेतलं. नाशिकमध्ये गोसावीवाडी परिसरात गोळीबार. 32 वर्ष सुमित पगारे यांच्यावर अज्ञातानं 2 गोळ्या झाडल्या. अकोल्यातील मूर्तिजापूरजवळ रॉयल ढाब्याजवळ भीषण आग. कुरणखेड टोलनाक्याजवळ पेट्रोल टँकरमधून अवैध पेट्रोल काढताना आग लागल्याची माहिती. भिवंडीतील कोहिनूर इमारतीत छताचा भाग कोसळून नदाफ कुटुंबातील 3 जण गंभीर जखमी. घरमालकानं घराच्या डागडुजीसाठी 10,000 घेतल्याचा नदाफ कुटुंबाचा आरोप. मुंबईतील पश्चिम उपनगरात पावसाची हजेरी. विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगावमध्ये दमदार पाऊस. एसएसओ कॅन्सर हॉस्पिटलनं सुरू केलं हेड अँड नेक कॅन्सर सेंटर. हेड अँड नेक कॅन्सरच्या उपचारांना मिळणार नवी दिशा. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्सच्या उपस्थितीत उद्घाटन.